Hi Pranjal, Arya, Swaraj. Hi Sriraj. Good morning. Good morning everyone. So आज आपण वर्ड प्रॉब्लेम्स घेणार आहोत. ओके, वर्ड प्रॉब्लेम्स आयदर तुम्ही ते सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करू शकता और युअर फेवरेट एलिमिनेशन मेथड. ठीक आहे, लेट्स वेट फॉर 2 minutes. येस, शॅल वी स्टार्ट. आता काही दुसरं शेड्यूल होतं का तुमचं? आता काही शेड्यूल होतं का दुसरं? स्कूलला तर सुट्टी असेल. दुसरं काही होतं का आता? समोर टेक्स्टबुक ठेवलंय. समोर टेक्स्टबुक ठेवलंय. काल आपण एक्सरसाइज 3.3 चे वर्ड प्रॉब्लेम्स घेतले. येस, सगळे ते वर्ड प्रॉब्लेम्स व्यवस्थित समजले. नाउ लेट अस टेक एलिमिनेशन मेथड टुडे. प्लीज राइट डाउन द हेडिंग अबोव. Elimination method. Okay, another method to solve linear equations. काल तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरत होतेच. ठीक आहे, त्या मेथडने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह केले वर्ड प्रॉब्लेम्स. कारण सबस्टिट्यूशन पेक्षा एलिमिनेशन मेथड नेहमी सोपी जाते. बरोबर आहे. सो तुमच्या समोर एक्सरसाइज आहे. आता मला सांगायचंय, एक्सरसाइज 3.4 मध्ये फर्स्ट 4 क्वेश्चन्स आहेत. येस, प्रत्येकाने मला आन्सर द्यायचंय. एक्सरसाइज 3.4 मध्ये समोर फर्स्ट क्वेश्चन मध्ये 4 क्वेश्चन्स आहेत. सो कोणते 2 सॉल्व्ह करायचे बाय एलिमिनेशन मेथड? कोणते तरी 2 सॉल्व्ह करूया. येस, कुठलं करायचं? ऑब्व्हियसली त्यातलं 4th तुम्ही सांगणारच. 2 आणि 4. ठीक आहे, सो चलो सेकंड सॉल्व्ह करते फर्स्ट. ओके, 2 आणि 4. येस, 4 मला माहितच होतं 4 सांगणार म्हणून. सो चलो एलिमिनेशन मेथड. एक्सरसाइज 3.4 क्वेश्चन नंबर 2. 3x plus 4y equal to 10. 2x minus 2y equal to 2. 3 पण पाहिजे रितेशला. मग झालंच ना, फक्त फर्स्ट सोडला. आपण सगळेच करूया मग. ठीक आहे, 2 आणि 2, 3, 4. ठीक आहे, 2 किंवा 3 दोन्हीपैकी एक सोडवला तरी चालेलच की रितेश. ठीक आहे, चलो सॉल्व्ह करा. एलिमिनेशन मेथड म्हणजे आपण काय करतो, तर आपण एलिमिनेट करतो. काय एलिमिनेट करतो? आपण एक व्हेरिएबल एलिमिनेट करतो. ओके, कसा एलिमिनेट करायचा? बाय मेकिंग इट्स कोइफिशियंट सेम. कुठला तरी एक व्हेरिएबल एलिमिनेट करून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. दॅट इज कॉल्ड एज एलिमिनेशन मेथड. ओके, सो हाऊ टू एलिमिनेट दॅट वन व्हेरिएबल? बाय मेकिंग इट्स कोइफिशियंट इक्वल. Now we can clearly see that here is plus sign, here is minus sign. Always choose those. ठीक है, always choose the opposite signs वाला जो कोएफिशिएंट होता है वो चूज करो. क्यों? क्योंकि अभी इसको अगर मैंने किससे मल्टीप्लाई किया, ओके, डायरेक्ट सिर्फ इसको 2 से मल्टीप्लाई करो.
Multiplying equation 2 by 2. Got it? सेकेंड इक्वेशन को 2 से मल्टीप्लाई किया, मल्टीप्लाइंग इक्वेशन 2 by 2. ओके, दिस इज फर्स्ट इक्वेशन, दिस इज सेकेंड इक्वेशन. तो फर्स्ट इक्वेशन हो गई एज इट इज 3x प्लस 4y इक्वल टू 10. सेकेंड इक्वेशन 4x 2 ने सगळीकडे मल्टीप्लाय मायनस 4y इज इक्वल टू 2 2 जा 4. नाउ ऍडिंग दीज टू. आपण अपोजिट साइन असताना लगेच सिंपल जातं. गुड मॉर्निंग जान्हवी. आन्सर झाला असेल तर तुम्ही सांगू शकता. ओके प्रांजल, 2 नेच का मल्टीप्लाय करायचंय? बिकॉज आय नीड टू मेक इट एज अ 4. बरोबर आहे, हे अपोजिट साइन आहे, मला हे दोन कोएफिशियंट इक्वल करायचे. मग याला कितीने मल्टीप्लाय केल्यानंतर हा इक्वल होईल? तर याला 2 ने मल्टीप्लाय केल्यानंतर हा 4 होईल. म्हणजे हे दोघं कोएफिशियंट अपोजिट साइन आणि त्यांची व्हॅल्यू सेम होईल 4 4. म्हणून या पूर्ण इक्वेशनला असं आपण एकाच टर्मला मल्टीप्लाय करू शकत नाही. सो वी हॅव टू मल्टीप्लाय थ्रू आउट द इक्वेशन बाय 2. म्हणून 2 ने मल्टीप्लाय केलं. कळलं? So 3 plus 4 7x. This got cancelled. 10 plus 4 14. काय आलं मग? आन्सर आला असेल. Seven x is equal to 14. Dividing both side by 7. So x is equal to 14 by 7, that is 2. Yes, x is equal to 2. स्वराजचं आन्सर आलं. येस, अजून कोणाचं आन्सर आलं? पोस्ट करू शकता. x is equal to 2, y is equal to 1. ओके, सानिकाचं पण आन्सर आलेलं आहे. Yes, अजून put this value of x in any one of equation, you will get value of y. Put in 1. Okay, x is equal to 2, 1 मध्ये ठेवूया. So this is 6 plus 4y equal to 10. 4y equal to 10 minus 6. 4y equal to 4 equal to 1. Therefore ठेवा सगळीकडे. Therefore लावा सगळीकडे. Yes, x is equal to 2, y is equal to 1 is your answer. आलं का प्रांजल? चलो नेक्स्ट सम. आता 4th घेऊया. त्यातला 4th लिहिते मी आता इथे. x upon 2 plus 2y upon 3 equal to minus 1. x minus y by 3 equal to 3. x upon 2 plus 2y upon 3 equal to minus 1. x minus y by 3 equal to 3. चलो 4th क्वेश्चन सॉल्व करते हैं. First of all, is it linear equation in two variables? Please tell me. Is it linear equation in two variables? का बरं सानिका, का नाहीये?
फ्रॅक्शन मध्ये दिसले की नो म्हणतेस का बाळा? तिथं दिलं म्हणजे ते आहे. ओके. आणि येस पॉवर 1 आहे की बघ ना, एक्स टू द पॉवर 1, वाय टू द पॉवर 1, एक्स टू द पॉवर 1, वाय टू द पॉवर 1 आहे ती लिनियर इक्वेशन अनिका. हा पण ती लिनियर इक्वेशन आहे. वी हॅव टू कन्वर्ट इट इनटू अवर जनरल फॉर्म ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. ही लिनियर इक्वेशन आहे. वी हॅव टू कन्वर्ट दिस इन अवर स्टँडर्ड फॉर्म असं म्हणूया आपण. ठीक आहे. सो कन्वर्ट करा. काय येईल सांगा मला. as x upon 2 plus 2y upon 3 equal to minus 1. Cross multiplication. Yes. Cross multiplication. 3x plus 2 to the 4y upon 3 to the 6 equal to minus 1. Therefore 3x plus 4y equal to minus 6. This is our first equation. चलो मैंने फर्स्ट इक्वेशन को कन्वर्ट किया. नाउ यू कन्वर्ट द सेकेंड इक्वेशन इनटू अ स्टैंडर्ड फॉर्म एंड टेल मी इन द चैट बॉक्स. थ्री एक्स माइनस वाई इक्वल टू 9. Okay. Now x minus y by 3 equal to 3. Multiplying throughout by 3 ना. Multiplying by 3 तो क्या हो गया. ये हो गई 3x. ये 3 से मल्टीप्लाई करने के बाद ये रहेगा सिर्फ y. बरोबर. इक्वल टू 3 3 जा 9. येस बरोबर. सेकंड इक्वेशन आपल्याला मिळाली. नाउ सॉल्विंग 192. सॉल्विंग 192. आता प्रांजल मला सांगेल मी या सेकंड इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करणार. ओनली प्रांजल विल आन्सर. सेकंड इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचं. इकडे 3x प्लस 4y मायनस 6 आहे. तिकडे 3x मायनस y इक्वल टू 9 आहे. येस प्रांजल. नाही येत असेल तर पास म्हणायचं बाळा. बरं ठीक आहे. दुसरं कोणीतरी सांगा आन्सर. मी इक्वेशन 2 ला कशाने मल्टिप्लाय करणार. 4 ने. नाही करावं लागणार मल्टिप्लाय. का नाही करावं लागणार. 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल की. देयर इज नो नीड टू मल्टिप्लाय. बरोबर. देयर इज नो नीड टू मल्टिप्लाय हिअर बिकॉज ऑलरेडी 3x इज देअर. मी फक्त y बघतीये. येस इकडे 3x आहे. इकडे 3x आहे. मल्टिप्लाय करायची गरजच नाहीये. डायरेक्ट सबट्रैक्शन चालू कर दो. 1 माइनस 2 करेंगे. 3x प्लस 4y इक्वल टू माइनस 6 माइनस 3x माइनस y इक्वल टू 9. ओके. सबट्रैक्शन केलं कारण 3x ऑलरेडी सेम है. x को भी देखना पड़ेगा. तो फिर ये माइनस की वजह से ये साइन चेंज हो गए. ये हो गया पॉजिटिव का निगेटिव. ये हो गया निगेटिव का पॉजिटिव. ये हो गया पॉजिटिव का निगेटिव. ठीक आहे. नाउ वी विल यूज दिस चेंज्ड साइन. हे जे चेंज झालेले साइन्स आहेत ते आपण यूज करणार आहे. सो प्लस 3x मायनस 3x कॅन्सल. प्लस 4y प्लस y. ओके. प्लस 4y प्लस y दॅट इज 5y इक्वल टू मायनस 6 मायनस 9. काय आला y. मायनस 3 आलाय. बरोबर. मायनस 6 मायनस 9 मायनस 15. every question by elimination and substitution method both. Why? दोन मेथड का वापरतोय आता कळली ना आपल्याला. तिथे कुठली तरी एक मेथड वापरायची. आता इथे काय सांगितलंय. ओके येतं. ओके. इथे दोन्ही मेथडने सांगितलेलं आहे. ओके राईट. पण मी आज तुम्हाला एलिमिनेशन मेथड सांगते. आपण सबस्टिट्यूशन मेथड ऑलरेडी पाहिलेली आहे. ठीक आहे. बरोबर आहे. तुम्हाला तिथे क्वेश्चन दिलाय की वी हॅव टू सॉल्व इक्वेशन बाय सबस्टिट्यूशन अँड बाय एलिमिनेशन मेथड बोथ.
but today we are explaining, we are learning elimination method. ठीक है, substitution method we have learned already that. So 5y is equal to minus 15, therefore y is equal to minus 3. तुम्ही होमवर्क मध्ये सेम क्वेश्चन सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करा. कोणती मेथड सोपी जाते रे, सबस्टिट्यूशन का एलिमिनेशन? Which method is easy for you? Both. Elimination. सानिका तर काल सबस्टिट्यूशनच वापरत होती ना. सानिकाला दोन्ही आवडतात. एलिमिनेशन. येस, एलिमिनेशन मेथड इज सिंपल. ऍक्च्युली दोन्ही पण सिंपल आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. सो y इक्वल टू आला -3. x किती आलाय रे? x किती आलाय? x2 आलाय. ओके, y इक्वल टू -3 पुट इन एनी इक्वेशन. इकडे y इक्वल टू -3 सपोज मी ठेवला तर 3x प्लस 3 म्हणजे 3x इज इक्वल टू 6, x इज इक्वल टू 2. बरोबर. करा कंप्लीट. Put y equal to -2 in second equation. 3x minus of -3 is equal to 9. 3x plus 3 equal to 9. So 3x is equal to 9 minus 3. 9 minus 3, 6. Therefore x is equal to 2. Yes. Put therefore everywhere. ठीक है? सेम सम सबस्टिट्यूशन ने सॉल्व करताना सेम अशाच इक्वेशन तयार करायच्या आणि सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करायची. तुम्ही करणार ना मग होमवर्कला सबस्टिट्यूशन मेथड? आता आपण वर्ड प्रॉब्लेम्स बघायचे. येस, वर्ड प्रॉब्लेम बघायचे आता. ओके, चलो. हे लिहून झालं की मला डन म्हणा किंवा थम्सअप द्या. y equal to -3 in first equation. Okay beta, what was the first equation? Put y equal to -3 in equation 1. So equation 1 थी 3x plus 4 into y is equal to -6. So 3x minus 12 is equal to -6. So 3x is equal to -6 plus 12. तो 12 minus 6 हो गया 6. तो सेम आ गया x is equal to 2. कुठेतरी साइन मिस्टेक झाली असेल, चेक करा. कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवलं तरी ते आन्सर येणार, फक्त साइन मिस्टेक नाही करायचे. ओके कुणाल, कळलं? गुड. सो चलो वर्ड प्रॉब्लेम्स पहिले आपण यातले संपूया. एक्सरसाइज 3.4 चा क्वेश्चन नंबर 2. लेट अस टेक ऑल 5 वर्ड प्रॉब्लेम्स. समजून घ्या व्यवस्थित कुठला. ओके. Exercise 3.4 question number 2. Form a pair of linear equation in the following problems and find a solution if they exist by elimination method. Now clearly it is given that you have to solve those equations by elimination method. Suppose एखादा वर्ड प्रॉब्लेमला दिला, सॉल्व बाय जस्ट सॉल्व, तेव्हा आपण आपल्याला जी आवडते ती मेथड अप्लाय करू शकतो. बट इफ स्पेसिफिकली इफ इट इज गिवन दैट सॉल्व इट बाय एलिमिनेशन मेथड, देन यू नीड टू यूज दैट ओनली. चलो फर्स्ट क्वेश्चन. Just read the question carefully. Try to make its linear equations. If we add 1 to the numerator and subtract 1 from the denominator, the fraction reduces to 1. It becomes 1 by 2. If we only add 1
जस्ट अ मिनिट. ओके, सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित? मला सांगा, व्हिडिओ क्लिअर दिसतोय सगळ्यांना? पॉज झाला होता ना? ओके. इफ वी ओनली ऍड 1 इन द डिनॉमिनेटर, व्हॉट इज द फ्रॅक्शन? चलो, पहिला तुम्ही ट्राय करा, मला सांगा काय येईल इक्वेशन, मग मी सांगेन नक्कीच. रीड द क्वेश्चन केअरफुली. x plus y equal to -2. फर्स्ट इक्वेशन अशी आली, x plus y, सो हम परत चेक करा, x मायनस वाय. बघा इथे काय दिलंय की इफ वी लेट द फ्रॅक्शन इज x अपॉन y. काल पण आपण एक सम असा सॉल्व्ह केला होता. लेट द फ्रॅक्शन इज इक्वल टू x अपॉन y. मग काय सांगितलं त्यांनी? इफ वी ऍड 1 इन द न्यूमरेटर अँड सबट्रॅक्ट 1 फ्रॉम द डिनॉमिनेटर, अ फ्रॅक्शन रिड्युसेस टू 1. बरोबर आहे? ही तुमची पहिली इक्वेशन अशी तयार झालेली आहे. सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित? येस. आता ही आपल्याला पूर्णपणे एक्सपांड करून घ्यायची, सॉल्व्ह करून घ्यायची. सो x प्लस 1 बाय गिव्हन कंडिशन लिहिणार मी इथे. x प्लस 1 अपॉन y मायनस 1 इज इक्वल टू 1, म्हणजे y मायनस 1 इकडे मल्टिप्लाय केला, y इकडे गेल्यानंतर तो मायनस झाला, आणि हा 1 इकडे शिफ्ट झाल्यानंतर तो -1 झाला. हा -1 ऍज इट इज. साइन चेक करा व्यवस्थित केअरफुली. x प्लस 1 इज इक्वल टू y मायनस 1, x minus y is equal to -1 -1. So x minus y is equal to -2 is your first equation. x minus y equal to -2. And another equation is what? काय दिलं त्यांनी दुसरं? की if it becomes half, now it becomes half if we only add 1 in the denominator. If we only add 1 to the denominator, म्हणजे एवढंच. x upon y plus 1 is equal to half. So what you got this equation as? 2x is equal to y plus 1. So 2x minus y equal to 1. Yes, this is your second equation. 2x minus y equal to 1. Now, no need to multiply anything, just because minus y is there. Coefficient of y is same. So what we will do? Yes, how to solve this? How will you operate this? Please tell me in the chat box. Coefficient of y is same. Minus y, minus y. काय करणार आपण ह्याला? आन्सर काढताय सगळे डायरेक्ट. ऍड कसं करायचं बाळा? ऍड नाही करायचं. ऍड केल्यानंतर कसं होईल हे? 1 -2 करावं लागेल मला. दिस मायनस दिस, ये सबट्रॅक्ट करावं लागेल. सबट्रॅक्शन केल्यानंतर हे साइन मायनस, हे साइन प्लस, म्हणजे सबट्रॅक्शन केल्यामुळे हे अपोजिट होईल. कारण सबट्रॅक्शन सेकंडचे साइन चेंज होतात ना, सेकंड टर्मचे. सो दिस x minus y equal to -2 minus 2x minus y equal to 1. Due to the subtraction, सबट्रॅक्शन मुळे काय होणार आहे? हे सेकंडचे साइन सगळे चेंज होणार, आणि आता आपल्याला हे चेंज्ड साइन्स वापरायचे आहेत. सो x minus 2x, that is minus x,
plus minus y plus y got cancelled. -2 -1 is -3. सगळ्यांना कळालंय? ज्यांना ऍडिशन करायचंय का सबट्रॅक्शन करायचंय कन्फ्युजन आहे. जर तुम्ही ऍडिशन केली असती तर साइन चेंज झाले नसते, मग तुमचं कॅन्सल कशाला काय झालं असतं? कॅन्सल काहीच झालं नसतं. So yes, therefore we got x is equal to 3 कारण minus minus cancelled from both the sides. बरोबर? y सांगा मग मला काय येतो? y5 आला सोहमचा, आर्याचा पण y5 आला. कुणाला डाऊट असेल तर विचारा बरं का क्लिअरली. Don't hesitate to ask me doubts. येस, फक्त सोहम आणि आर्याचं झालं आणि कुणालचं पण झालं. येस, y इक्वल टू 5. पुट x इज इक्वल टू 3 कशामध्ये ठेवले मी? कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवते. इन 1. ओके, पुट इन 1 कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवा. सो 3 minus y equal to -2. Shift this minus y to this side, it will be plus y. Shift this -2 to this side, it will be plus 2. So yes, we got y as 5. Correct? And therefore, fraction is equal to x upon y. Fraction is equal to x upon y. And that is 3 upon 5. समजलं कुठल्या स्टेप मध्ये काय डिफिकल्टी आहे? कोणत्या स्टेप मध्ये काही डिफिकल्टी आहे? रब करू मग बोर्ड. येस, चलो नेक्स्ट क्वेश्चन. कौन सा सॉल्व करेंगे, सेकेंड या थर्ड? सेकेंड या थर्ड? 5 years ago नूरी और सोनू का, या सम ऑफ डिजिट 2 डिजिट नंबर्स का? डायरेक्ट 4. मीना का सम, रितेशला मीनाचा सम हवा आहे. सोहम म्हणतोय सेकंड. मी काय करते, तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम वरून क्वेश्चन कसा फ्रेम करायचा शिकवते आणि तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता नंतर होमवर्कला, तिथे जागा सोडायची. ओके, म्हणजे आपले जास्तीत जास्त वर्ड प्रॉब्लेम्स होतील. ठीक आहे, मी अजून एक्स्ट्रा पण वर्ड प्रॉब्लेम्स घेईन मग. येस, चलो सेकंड क्वेश्चन. 5 years ago, Noori was thrice as old as Sonu. तो 2 नाम आहे, नूरी अँड सोनू. ऑब्विसली आपल्याला कळतं लगेच. 10 years later, Noori will be twice as old as Sonu. How old Noori and Sonu are? So, क्वेश्चन वाचल्या आपल्याला कळतंय की लेट काय करायचं, एक्स आणि वाय काय कन्सिडर करायचं? लेट present age of Noori is equal to x. Present age of Sonu is equal to y. बरोबर? Now how to frame this in question? 5 years ago, by given condition. I will write by given condition. 5 years ago. 5 years ago म्हणजे x minus 5. Noori was thrice as old as Sonu.
बरोबर आहे का बघा. फर्स्ट इक्वेशन, 5 years ago Nuri was thrice as old as Sonu. इक्वेशन काय तयार झाली? त्याची इक्वेशन तयार करा. x minus 3y equal to minus 10. X minus 5 is equal to 3y minus 15. So x plus 15 is equal to, sorry, x minus 3y इधर लिया, ये minus 15 as it is, 3y इकडे घेतला minus झाला, minus 15 as it is plus 5. So your required equation will be x minus 3y equal to minus 10. Yes, everyone got the same, x minus 3y equal to minus 10. Now, second condition क्या दी है? 10 years later, 10 साल बाद, 10 years later, Noori will be twice as old as Sonu. After 10 years म्हणजे प्लस झाला, बिफोर म्हणजे मायनस, हेन्स म्हणजे सुद्धा प्लस, हेन्स म्हणजे सुद्धा पुढे, x plus 10 is equal to 2y plus 10. याची इक्वेशन सांगा काय झाली तयार? x minus 2y equal to 10. x minus 2y equal to 10. Yes. बरोबर आहे. 2y इकडे आला. 20 minus 10. Yes, 10. x minus 2y equal to 10. So no need to multiply anything because x same आहे तिथे. सेम आहे. सेम साइन आहे म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल. सेम साइन आहे x म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्शन केल्यानंतर हे कॅन्सल होईल. याचं साइन चेंज होईल, याचं साइन चेंज होईल. प्लीज फाइंड आउट x and y क्विकली. और एल्स तुम्ही हा याला करता का? होमवर्कला करता का? मी दुसऱ्या वर्ड प्रॉब्लेमचं क्वेश्चनची फ्रेम कशी तयार करायची सांगू का? करताय पटपट, कंट्रोल नाही होता कधी कधी, पटपट करून टाकता तुम्ही. से समथिंग. ठीक आहे, सॉल्व करायला लागले म्हणजे. स्कूलमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड घेतली का रे? ओके. y20 x50. हो, बट तरी पण घ्यायची आहे कारण ती मेथड नंतर कुठे ना कुठेतरी लागते, युजफुल आहे, घेणार आहे मी पण. 50-50 कसं येईल सानिका? टायपिंग मिस्टेक केली सानिकाने. हा, काय आलं? x50 y20 ना? येस, x50 y20. सगळ्यांनी केलं का रे? सगळ्यांनी केलं ना? मी सॉल्व करून घेऊ का बोर्डवर? का पुढचा सम घेऊ? पटकन सांगा कारण तेच आपण सॉल्व करतोय. झालं तुमचं सगळ्यांचं सॉल्व करून? एक सुद्धा स्टुडंट नाही राहिला पाहिजे. x50 y20 सॉल्व करू. सो येस, 1 minus 2 करणार मी. 1 minus 2 केल्यानंतर x minus 3y equal to minus 10. सबट्रॅक्शन x minus 2y equal to 10. तुमचे साइन चेंज होणार, सेकंड इक्वेशनचे साइन सगळे चेंज होणार. ओके, साइन चेंज, साइन चेंज,
साइन चेंज, प्लस होतं ते मायनस झालं, मायनस होतं ते प्लस झालं, प्लस होतं ते मायनस झालं, सगळे साइन चेंज झाले. हा प्लस एक्स हा मायनस एक्स कॅन्सल झाला. -3y प्लस 2y चेंज झालेलं साइन वापरायचं. -3y प्लस 2y दॅट इज -y बरोबर. -10 -10 -10 -10 -20 मायनस मायनस दोन्हीकडचं कॅन्सल झालं, y इक्वल टू 20 आला. बघा साइन मध्ये गडबड झाली असेल कुठे तर. y equal to 20. Now put this value of y in any one of equation, you will get value of x. मग x 30 कसं येईल कुणाल, x 50 येईल बघा. y equal to 20 रखेंगे कोई भी इक्वेशन में, let's keep it in equation 2. Put in 2 सेकंड में रखते हैं. So x minus 2y is equal to, so ये हो गया x minus 40 equal to 10. तो x आ गया 10 प्लस 40 क्योंकि प्लस हो गया वो 50. x आला 50. येस, साइन मिस्टेक नाही करायच्या, सिंपल असतात सम नाही तर. चलो नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम. काय आहे आता, थर्ड वर्ड प्रॉब्लेम. द सम ऑफ डिजिट्स ऑफ 2 डिजिट नंबर इज 9. हा सम इम्पॉर्टंट आहे बघा. ओके, असे सम्स तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या पेपरमध्ये सुद्धा दिसतील किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे असतात त्यामध्ये सुद्धा दिसतील. तर इम्पॉर्टंट आहे 2 डिजिट वाला. The sum of digits of 2 digit number is 9. Also 9 times this number is twice the number obtained by reversing the order of the digit. Find the number. Very very important question. Please write it down. Word problem number 3. नीट समजून घ्या. समोर सगळ्यांचे क्वेश्चन आहे. क्वेश्चन समोर वाचा नीट आणि मला सांगा की काय मी एक्स आणि वाय कन्सिडर केला पाहिजे. 2 डिजिट नंबर म्हणजे 12, 21, 35 असे 2 डिजिट नंबर असतात. ओके, 2 डिजिट नंबर म्हणजे त्यामध्ये एक युनिट प्लेस असते, एक टेन्स प्लेस असते. बरोबर, एक युनिट प्लेस एक टेन्स प्लेस, युनिट प्लेस टेन्स प्लेस म्हणजे आपण त्याला 2 डिजिट नंबर म्हणतो. सो sum of the digits of 2 digit number is 9. X is tens number and y is units place number. Yes. Let tens place, units place. Tens place चा नंबर x, units place चा नंबर y कन्सिडर करूया. ठीक आहे. टेन्स प्लेसचा नंबर x, युनिट्स प्लेसचा नंबर y कन्सिडर करूया. आता एखादा 2 डिजिट नंबर कधी तयार होत असतो, असं सपोज 25 तर 5 प्लस, बरोबर आहे, 5 प्लस 10 into 2 म्हणून त्याला टेन्स प्लेस म्हणतात, कारण आपण 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा टेन्स प्लेसचा नंबर तयार होतो. 20 प्लस 5 असा तो 25 तयार होतो. सो मग त्यांनी आता काय काय दिले बघूया. सम ऑफ 2 डिजिट नंबर इज 9. गिवन काय दिले, सम ऑफ 2 डिजिट, सम ऑफ डिजिट्स ऑफ 2 डिजिट नंबर इज इक्वल टू 9. ही तुमची फर्स्ट इक्वेशन दिलेली आहे त्यांनी. कळाली फर्स्ट इक्वेशन? सगळ्यांना समजले फर्स्ट इक्वेशन? ओके, बघ प्रांजल बाळा, सम ऑफ डिजिट्स ऑफ 2 डिजिट नंबर, हे त्याचे डिजिट्स आहेत एक्स आणि वाय, त्यांची सम 9 आहे असं दिलं. दुसरं काय, 9 टाइम्स दिस नंबर. आता हा जर टेन्स आहे, हा जर युनिट्स आहे, तर that 2 digit number
विल बी काय असेल तो 2 डिजिट नंबर, याला 10 ने मल्टिप्लाय, 10x प्लस वाय. तो 2 डिजिट नंबर 10x प्लस वाय असेल. ओके, आताच मी सांगितलं 38 आहे समजा, तर 8 युनिट प्लेसचा नंबर 8 प्लस ह्याला 10 इंटू 3 म्हणून तो 10x प्लस वाय. ठीक आहे. काय दिली दुसरी कंडिशन, ऑल्सो 9 टाइम्स द नंबर, 9 टाइम्स दिस नंबर इज काय म्हटलंय, ट्वाइस द नंबर ऑप्टेन्ड बाय रिव्हर्सिंग द ऑर्डर ऑफ द डिजिट. रिव्हर्स केल्यानंतर काय होणार आहे, रिव्हर्स केल्यानंतर होणार आहे एक्स आणि वाय रिव्हर्स करायचे 10y प्लस एक्स. बघा व्यवस्थित काय दिलेलं आहे, 9 टाइम्स दिस नंबर इज ट्वाइस द नंबर ऑप्टेन्ड बाय रिव्हर्सिंग द ऑर्डर ऑफ द डिजिट्स. येस, पूर्वाने आगमन केलेलं आहे, आन्सर सांगायला चालू केलेलं आहे. पूर्वा काल आली आणि पळून गेली मध्येच. काल का नव्हती बसली पूर्ण लेक्चरला. चलो काय आता दुसरी इक्वेशन ही काय लिहिली, इक्वेशन काय आली, ही पहिली तुमची इक्वेशन आहे जी आली 90x प्लस 9y इज इक्वल टू 20y प्लस 2x. इक्वेशन काय आली 90x, इक्वेशन काय तयार केली, मला इक्वेशन सांगायची काय तयार झालेली आहे. नाही, 90x मायनस 2x, 90x मायनस 2x, 90x माइनस 2x आणि 20y माइनस 9y. सो ये हो गया 88x इज इक्वल टू 11y. 88x इज इक्वल टू 11y, बरोबर. येस, अशी आली इक्वेशन. बर, मग 11 नी मल्टिप्लाय केलं मी, 11 8 जार, सो 8x इज इक्वल टू y. सबस्टिट्यूशन मेथड त्यांनी सांगितलंय का स्पेशली आपल्याला, एलिमिनेशन मेथडच वापरा. ठीक आहे, म्हणजे आपली इक्वेशन आली 8x मायनस y इक्वल टू 0. आली ना सगळ्यांची इक्वेशन, 8x मायनस y इक्वल टू 0. आता 1 and 2 बघा, तिथे प्लस y आहे, इथे मायनस y आहे, प्लस y मायनस y. प्लस वाय मायनस वाय म्हणजे ऍडिशन करणार मी. ओके पूर्वा, चलो ऍडिशन करा. आन्सर झालं का, आन्सर काय आलंय मला सांगा, एक्स काय आलाय आणि वाय काय आलाय. 1 प्लस 2 करणार आपण, 1 प्लस 2 एक्स प्लस वाय इक्वल टू 9, 8x मायनस वाय इक्वल टू 0. ऍडिशन करणार कारण हे कॅन्सल होणार, एक्स प्लस 8x 9x, 9 प्लस 0 9, x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 1 आणि y इक्वल टू 8 येतो ना, x इज इक्वल टू 1 इक्वेशन मध्ये ठेवल्यानंतर. येस, x इज इक्वल टू 1, y इक्वल टू 8. सो दॅट नंबर, दॅट 2 डिजिट नंबर इज 18. बरोबर, दॅट 2 डिजिट नंबर इज 18. सगळ्यांना इक्वेशन कशा तयार झालं कळालंय व्यवस्थित, परफेक्ट झालं पाहिजे. हा, परत रिवाइज लेक्चर नक्की बघा, ज्यांना कुणाला इक्वेशन कशी फ्रेम करायची हे हवं असेल, रिवाइज लेक्चर परत नक्की बघत जा. रेकॉर्डेड लेक्चर बघता का रे परत, तर गरज पडत नाही. रेकॉर्डेड लेक्चर पाहत असता का परत, जेव्हा एक्झाम वगैरे असेल वगैरे त्यावेळेस बघायचे. चलो नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन. हा टाईपचा क्वेश्चन इम्पॉर्टंट होता. मीना वेंट टू अ बँक. ओके, आपल्या स्वतःला मीना समजायचं. मीना वेंट टू अ बँक टू विथड्रॉ रुपीज 2000 रुपीज विथड्रॉ करण्यासाठी मीना बँक मध्ये गेली.
शी asked the cashier to give her 50 and rupees 100 notes only. तिने कॅशियरला म्हटलं की फक्त 50 आणि 100 रुपीजच्या नोट्स द्या. Meena got 25 notes in all. Find how many notes of 50 and 100 she received. Another important sum. हे एज वाला सम असतं किंवा हे असे नोटचं सम असतं किंवा हे 2 डिजिट नंबरचं सम असतं. हे फक्त त्याच्यामध्ये डिजिट्स चेंज होतात, नंबर चेंज होतात. ओके, बाकी ते कंडिशन्स जे असतात ना ते बऱ्यापैकी सिमिलर असतात. सो हे इम्पॉर्टंट सम्स आहेत सगळे. ठीक आहे बाबा. व्हॉट इज एक्स अँड वाय? प्लीज टेल मी. एक्स अँड वाय काय घ्यायचा? येस सांगा. एक्स आणि वाय काय घेऊ? नंबर ऑफ. कळला क्वेश्चन? कळला? मीना बँकेत गेलीये 2000 रुपीज विथड्रॉ करण्यासाठी. सॉरी लाईट गेली हा, एकच मिनिट. हा दिसतंय ना तरी. 50 आणि 100. येस. रुपीज नंबर ऑफ 50 नंबर ऑफ रुपीज 50 notes is equal to x. Yes. Question number 4. Number of 50 rupees notes is equal to x. Number of 100 rupees notes is equal to y. Yes. मग त्यांनी काय दिलंय की तिला दोन्ही मिळून 50 रुपीज नोट्स आणि 100 रुपीज नोट्स मिळून किती मिळाले? किती नोट्स मिळाले? शी गॉट 25 नोट्स. ओके, शी गॉट 25 नोट्स ओव्हरऑल बाय गिव्हन कंडिशन. काय कंडिशन दिलेली आहे? बाय गिव्हन कंडिशन शी गॉट 25 नोट्स ओव्हरऑल. मग त्यामध्ये काही 50 रुपीजच्या नोट्स असतील, काही 100 रुपीजच्या नोट्स असतील. टोटल शी गॉट 25 नोट्स. दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे बाबा. तिला विथड्रॉ किती करायचे होते? 2000 रुपीज. येस. आणि मग ते कॅशियरने तिला 2000 रुपीज दिले. त्यामध्ये सम 50 रुपीज नोट्स होते, सम 100 रुपीज नोट्स होते. वी डोंट नो दोज. सो सम 50 रुपीज नोट्स, सम 100 रुपीज नोट्स इज इक्वल टू टोटल तिला 2000 रुपीज दिलेत कॅशियरने. So another equation is 50x plus 100y equal to 2000. Solve this. ठीक आहे. पूर्वा तुझ्या क्वेश्चनचा आन्सर बघ बाळा. रेसिप्रोकल का घ्यायचा? सपोज एक्स डेज पैकी एक दिवस काम केलेलं आहे. कोणाचा होता का तो सम? पिंटू आणि कोण होतं का? निशू. निशू आणि पिंटू. ओके. आउट ऑफ एक्स डेज एका दिवसाचं काम 1/x. समजा मी 10 दिवस काम करते तर एका दिवसाचं काम मला काढायचंय तर 1/10 करतो ना आपण. पूर्वासाठी सांगते मी स्पेशली फक्त इथे. तर आउट ऑफ एक्स डेज एका दिवसाचं काम 1/x. आउट ऑफ एक्स प्लस 6 डेज. पिंटूला जास्त वेळ लागत होता ना. आउट ऑफ एक्स प्लस 6 डेज एका दिवसाचं काम. आणि दोघं एका मिळून ते काम किती 4 दिवसात करतात ना. तर 4 पैकी एका दिवसाचं काम. हे एका दिवसाचं काम आहे, हे एका दिवसाचं काम आहे. मग आउट ऑफ 4 एका दिवसाचं काम सोबत मी त्याला इक्वल केलं. पूर्वा तुझ्यासाठी एक्सप्लेन केलेलं आहे, कळालं का बाळा? एक्स इज इक्वल टू 10, वाय इक्वल टू 15. एक्स इज इक्वल टू 10, वाय इक्वल टू 15. बरोबर आहे. येस. इथे काय केलं? मल्टिप्लाय केलं का फर्स्ट इक्वेशनला कशाने? चलो सांगा. प्रांजल काय केलं बाळा? मल्टिप्लाय केलं का फर्स्ट इक्वेशनला? ने डिवाइड केलं. येस, 50 ने डिवाइड केलं या इक्वेशनला. सो एक्स प्लस
2y इज इक्वल टू 40. येस 50 ने पहिल्या सेकंड इक्वेशनला डिव्हाइड केलं. आणि मग 1 minus 3. 1 minus 3. ये सगळ्यांचं आलंय का? नंबर ऑफ 50 rupees notes is equal to 10. Number of 50 rupees notes is equal to 10. Number of 100 rupees notes is equal to 15. सगळ्यांचं आलं? गुड. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे ना लायब्ररी वाला, लेंडिंग लायब्ररी हॅज अ फिक्स चार्ज फॉर द फर्स्ट 3 days अँड ऍडिशनल चार्ज फॉर द ईच डे देअर आफ्टर. कशात सारखं सम आहे रे? आठवलं का कशासारखं सम आहे? कालच पाहिलेलं आपण. येस, हा टॅक्सी. ओके, सो त्यासारखंच सम आहे की काही फिक्स चार्ज आणि त्यानंतर मग एक्स्ट्रा जसे डेज वाढवतील तसे चार्जेस. सो तशीच आहे इक्वेशन. वाचा बरं क्वेश्चन नीट आणि ट्राय करा, मला इक्वेशन सांगा. अ लेंडिंग लायब्ररी has fixed charge for the first 3 days. Let that fixed charge is equal to x and an additional charge for each day thereafter. Additional charges per day is equal to y. चलो try this sum. मला इक्वेशन सांगा काय तयार होत आहे. x plus 4y काय दिलं तिथे की फर्स्ट फिक्स चार्ज x डेज, त्यानंतर सरिता पेड ₹27 फॉर अ बुक केप्ट फॉर 7 days. सरिताने बुक नेलं आणि ते 7 दिवस ठेवलं, तर तिला फर्स्ट 3 days तर फिक्स चार्ज लागले आणि येस 4 days तिने एक्स्ट्रा ठेवलं, त्या 4 days पर डे y चार्जेस म्हणजे x plus 4y इक्वल टू 27 बरोबर. येस, फिक्स चार्ज प्लस सरिताने 7 दिवस नेलं होतं, त्यातले 3 दिवस फिक्स चार्ज मध्ये झाले, 4 दिवस एक्स्ट्रा नेले आणि टोटल तिला द्यावे लागले 27 रुपीज. वाईल सुसी पेड ₹21 फॉर द बुक शी केप्ट फॉर 5 days. 5 days म्हणजे एक्स्ट्रा किती झाले? एक्स्ट्रा 2 days झाले. ओके, एक्स्ट्रा 2 days झाले म्हणजे सेकंड इक्वेशन झाली x plus 2y is equal to 21. Yes, very good. Okay, now solve these two equation. Again subtraction directly because x is same. Subtraction करेंगे x और y मिलेगा. Yes. U is equal to 3. X is equal to 15, y equal to 3. Okay. X is equal to 15, y equal to 3. ठीक आहे. चलो, आणि कुणाला डिफिकल्टी असेल, दुसरे कुठले प्रॉब्लेम्स, वर्ड प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये पोस्ट करू शकता डाउट्स म्हणून. त्याचा आन्सर तुम्हाला चॅटबॉक्स मध्येच मिळेल आणि तुमच्यासोबत तो क्वेश्चन इतरांनाही हेल्पफुल ठरेल. सो तुम्ही चॅटबॉक्स मध्ये क्वेश्चन टाकू शकता कुठलाही डाऊट असेल तर. सो आता उद्या आपण घेऊया क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड, त्याचबरोबर इक्वेशन्स रिड्युसिबल टू लिनियर फॉर्म. नंतर आपण ग्राफिकल मेथड सगळ्यात शेवटी बघूया. सिंपल आहे ग्राफिकल मेथड.
चलो टाटा, बाय बाय, टेक केयर, सी यू टुमारो, एंजॉय संडे, बाय बाय.